तर देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे। आता लगेच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आज जमा करण्यात येणार आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये 2000 शेतकऱ्यांच्या आता खात्यात येणार आहे। शेतकऱ्यांना आता नुकताच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये 2000 रुपये मिळालेले आहे। आता परत एकदा नमोचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँकेत 2000 रुपये या ठिकाणी दिलेला आहे, अशा 18 जिल्ह्यातील यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। परंतु हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँके खात्यामध्ये येणार नाही, फक्त काही मोजक्या शेतकऱ्यांनाच हा जसं की हप्ता मिळणार आहे। याचं कारण म्हणजेच अनेक शेतकरी डबल हप्ता घेऊ लागले आहे। म्हणजेच एका घरामध्ये 3 जण 4 जण 5 जण एकत्र लाभ या ठिकाणी एकाच घरातील 3-4 जण लाभ घेऊ लागले आहे। त्यामुळे आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यात वितरित होणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा इथं फक्त काही ठराविकच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून पैसे इथं सोडण्यात येऊ लागले आहेत। तुम्हाला नुकतंच पीएम किसान योजनेचा या ठिकाणी 2000 रुपये मिळालेले आहे, तुमच्या बँक खात्यावरती वितरित सुद्धा झाले आहे। परंतु आता शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये जमा इथं मिळाले आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांना जिथं नमोचा हप्ता मिळणार नाही, कारण इथं राज्य सरकारने नियम वेगळे लावलेले आहेत, केंद्र सरकारने नियम वेगळे लावले आहे। जे शेतकरी या नियमामध्ये बसतील फक्त त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा हा लाभ मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचे म्हणजे इथं लाभार्थी असाल, 1500 रुपये घेत असेल, त्यांना मिळत असेल, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। कारण स्पष्टपणे आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की ज्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्या शेतकऱ्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे। तर तुम्हाला हे विश्वास जसं की बसत नसेल, परंतु अर्थमंत्री अजितदादा पवार हे त्या ठिकाणी आता नमो शेतकरीचा हप्ता सोडतात लाडक्या बहिणींना, पण हप्ता सोडताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कोणत्या तरी एका योजनेचा राज्य सरकारकडून लाभ घेऊ शकता। एका तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता। परंतु तुमच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर तुम्हाला फक्त हाच जसं की एकच हप्ता तुम्हाला मिळणार आहे। लक्षात ठेवा, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे इथं वाटप होणार आहे यादी लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की 500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती मिळतील, तुमच्या बायकोला मिळतील, असं तुमच्या जसं की लाडकी बहीण योजनेला मिळतील। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा कोणाला तरी हा लाभ मिळत असेल तर त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे, कारण की केंद्र सरकार म्हणजेच इथं किसानचे वेगळे नियम आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की एक जर तुम्ही लाडक्या बहिणीचे 500 रुपये किंवा एक जसे की नमो शेतकरीचे 2000 रुपये जिथं कोणता तरी एकच लाभ तुम्हाला मिळणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे कोणाला 1500 रुपये येत असतील तर आज तो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे। फक्त जसं की शेतकऱ्यांना जिथं 2000 ऐवजी 500 येणार आहे। याच्यामध्ये जसं की सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। बघा सरकारच्या माध्यमातून एका अपात्र यादी आणि पात्र यादी अशा 2 प्रकारे 2 यादी इथं जाहीर करण्यात आली आहे। बघा सरकारच्या माध्यमातून एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी अशा प्रकारे 2 याद्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। या यादीत तुम्हाला जसं की पुढे सांगणारच आहे आणि माहितीच असेल की राज्य सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे सरकार केंद्र सरकारच्या म्हणजेच त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या जसं की प्रधानमंत्र्यांचा हप्ता जो तुम्हाला पीएम किसान योजनेचा असतो तर तो नुकताच इथं तुमच्या बँक खात्यावरती आता 2000 रुपये जमा झाले आहे।
परंतु आता तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो 7वा असणार आहे, तर तो 2 दिवस, जसं की इथे याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे, अनेक शेतकरी आता यामध्ये अपात्र देखील होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे की कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नुकताच PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलाय. आता तातडीने तयारी जोरात इथं सुरू करण्यात आली. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्यावरती इथं तुम्हाला या ठिकाणी 2,000 रुपये बँके खात्यावरती जमा करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तुम्हाला जसं की PM किसान योजनेचे 2,000 मिळाले, मग नमोचे आता जसं की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता दोन्ही मिळून तुम्हाला जसं की 4,000 रुपये एकत्र इथं मिळणार होते. परंतु राज्य सरकारकडे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेने त्या ठिकाणी हप्ते दिल्यामुळे यांनी म्हणजे तुम्हाला इथं उशीर केला आणि तिजोरीमधून निधी इथं उपलब्ध नव्हता. तातडीने केंद्र सरकारकडून राज्य सरकारने निधी मागवला आणि या ठिकाणी तुम्हाला हप्ते देण्यात आले. म्हणजेच आता कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहे, कोणती यादी इथं जाहीर करण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा, नमो शेतकरी योजना ही गोरगरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे. त्यामुळे जर तुमचे उत्पन्न जास्त असेल, तुम्हाला PM किसानचा हप्ता मिळाला होता, परंतु राज्य सरकारचा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवा. लगेच दुसरी अपात्रता जसं की इथं तपासण्यात आलेली आहे आणि इथं पात्रता अपात्रता हे तुम्हाला चेक करायचे आहे. दुसरी पात्रता यामध्ये सांगण्यात आली ती म्हणजेच तुमची जसे की जमीन जास्त असते, म्हणजेच 10 एकर 20 एकर जास्त जमीन असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून तो जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो तो तुम्हाला येणार नाही. त्यानंतर पुढची पात्रता सांगण्यात आली ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे राज्य सरकारकडून 1,500 रुपये येत असतील तुमच्या घरामध्ये, तर राज्य सरकारकडून इथं सांगण्यात आलं की फक्त 500 रुपये तुम्हाला येणार आहे. कारण सरकारने सांगितलं की फक्त तुम्ही कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेऊ शकता. तर एका योजनेचे म्हणजेच नमो शेतकरीचे 2,000 रुपये तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचेच 1,500 इथं मिळणार आहे. त्यानंतर पुढची पात्रता असं सांगण्यात आली की नमो शेतकरी आणि PM किसानसाठी दोन्हीसाठी लागू होते. ही म्हणजेच सरकारी सेवेत किंवा पेन्शनधारक तुमच्या घरामध्ये कोणी नसावं. मग आता कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, मग कोणते 18 जिल्हे यामध्ये इथं पात्र ठरण्यात आलेलं आहे, तर त्याची यादी देखील सांगतो. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुमच्या बँक खात्याचं स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या किंवा बँक ऑफ इंडिया असू द्या किंवा पोस्टात तुमचं खातं असेल किंवा महाराष्ट्र बँकेत तुमचं खातं असेल, तर तुम्हाला तातडीने एक काम सुद्धा इथं करायचं आहे. ते कोणकोणतं काम तुम्हाला करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो. त्याआधी आपण बघून घेऊया की कोणत्या 18 जिल्ह्याची यादी इथे लगेच तुम्हाला सांगतो. बघा, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आले तो म्हणजे नांदेड जिल्हा. दुसरा जिल्हा तुम्हाला सांगण्यात आले छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर तुम्हाला तिसरा जिल्हा सांगण्यात आलेला आहे, जसं की तिसरा आणि चौथा जिल्हा तुम्हाला सांगण्यात आलेला आहे लातूर, जसं की हिंगोली, पालघर. त्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलं आहे की कोल्हापूर, सातारा, सांगली. त्याचनंतर सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, त्यानंतर अकोला, अमरावती. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तुम्हाला इथं नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे. तर यामध्ये बघा, इथं पुढे सांगण्यात आले की त्यानंतर बँकेचे खाते इथं असं म्हणजे तुम्हाला एक अर्जंट काम करायचं आहे, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्टात इथं तुम्ही बँकेचं खातं काढलं असेल तर तुम्हाला एकच काम इथं राज्य सरकारने सांगितलं आहे. त्या म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं आहे की तातडीने सूचना ती म्हणजेच अर्जंट तुम्हाला काम करायचं आहे. तुमच्या बँक खात्याला तुम्हाला अजून आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला ते लिंक करून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात म्हणजे आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यात हे तुम्हाला येत असते. म्हणजेच तुमच्या बँक खात्याला हे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, म्हणजेच तुमची DBT ही इनेबल नसते, म्हणून तुम्हाला त्या कारणास्तव पैसे येत नसतो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरीचा लाभ भेटण्याकरिता आधार कार्डला बँक खाते लिंक करून घेणे हे आवश्यक असणार आहे. तर अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजेच डेली तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ भेटत राहणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली त्यांना सुद्धा भेटत राहणार. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.